कोकणातील खास आणि सीझनल अशी ओल्या काजूंची भाजी आज आपण बनवणार आहोत। ही झणझणीत खमंग चविष्ट भाजी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते। कोकणचा अस्सल स्वाद तुमच्या घरात आणण्यासाठी ही ओल्या काजूंची भाजी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। बियांची भाजी बनवण्यासाठी इथे आपण ओले काजू घेतलेले आहेत। काजू कापून आपण यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता याची वरची साल आणि चीक जाण्यासाठी आपण या पातेल्यामध्ये पाणी घेऊया। बघू शकता आता हा जो पूर्ण चीक आहे हा जाण्यासाठी आपण हे गॅसवरती उकळवण्यासाठी ठेवायचे आहेत। जास्त वेळ नाही लागत या उकळायला, अगदी कमी वेळामध्ये या उकळल्या जातात। साधारण 5 ते 6 मिनिटे या बियांना छान उकळी येऊन द्यायची आहे, म्हणजे बियांचा जो चीक असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि जी बियांची वरची साल आहे ती सुद्धा इझिली सेपरेट होते। बिया उकळेपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आपण इथे 2 उभे चिरलेले पातळ कांदे घेतलेले आहेत। आता हा कांदा आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे। अगदी लाल होईपर्यंत हा कांदा आपण तेलामध्ये छान खमंग परतवून घेऊया। ओल्या काजूच्या भाजीसाठी इथे आपण कांदा आणि ओल्या खोबऱ्याचं वाटून घेणार आहोत। मसाल्यासाठी कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीची चव खूप छान येते। कांदा इथे छान तेलामध्ये भाजत आलेला आहे। आणखी एक 5 मिनिटं हा कांदा आपण तेलामध्ये छान भाजून घेऊया। कांदा इथे छान आपला भाजून झालेला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये आपण 1 वाटी इथे ओला नारळ घेतलेला आहे, तुम्ही सुका सुद्धा घेऊ शकता। आता हे खोबरं आपण छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खोबरं हलक्या आचेवरती छान परतवून घेऊया। जरा हलकासा सोनेरी रंग आला की त्याचा सुगंध छान मस्त येतो। हे ओलं खोबरं आपण जास्तही भाजायचं नाही, नाहीतर त्याची चव ही कडवट होते। इथे आपलं छान ओलं खोबरं भाजत आलेलं आहे। आता आपण यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचे तुकडे घातलेले आहे। आता आपण हे हलकंसं परतवून घेऊया। ओलं खोबरं आपण छान हलकंसं आपलं भाजून झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ओल्या काजूच्या भाजीसाठी इथे आपला छान मसाला भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये बारीक हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, ती आता आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया। हा मसाला छान मिक्स करून झाला की आता आपण यामध्ये घरामध्ये तयार केलेला थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया। मसाला मिक्स करतानाच मसाल्याचा छान सुगंध येतो। आता हा जो मसाला आहे हा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला छान बारीक वाटून घेऊया। बघू शकता इथे आपलं छान भाजीसाठी वाटून झालेलं आहे। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया। तेल तापले की आपण इथे एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया। कांदा आणि टोमॅटोमधला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत कांदा छान तेलामध्ये परतवून घेऊया। बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान तेलामध्ये परतत आलेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। 2 चमचे मालवणी मसाला घालूया, अर्धा छोटा चमचा हळद घालूया, 1 चमचा आपण इथे गरम मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा धणा पावडर घालूया। आता हे मसाले आपण छान तेलामध्ये परतवून घेऊया। मसाले छान परतून झाले की आपण जे ओलं वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये 2 चमचे घालून घ्यायचं आहे। आता हे ओलं वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया, यामुळे भाजीला छान चव येते। हे ओलं वाटण आपलं आता छान तेलामध्ये परतवून झालेलं आहे। मसाल्याला छान चारी बाजूनी तेल सुटत आलेलं आहे। आता आपण ज्या उकळवायला बिया ठेवलेल्या होत्या त्यांची सालं काढून घेतलेली आहेत। आता या बिया आपण सगळ्या घालून घेतलेल्या आहेत। आता या काजूच्या बिया आपण हलक्या हाताने वर खाली करून घेऊया, म्हणजे जो आपण तयार केलेला मसाला आहे तो या बियांना छान लागेल। छान इथे आपलं हलक्या हाताने हलवून झालेलं आहे। आता आपण यामध्ये रस्साभाजी करणार आहोत, त्यामुळे इथे थोडंसं आपण गरम पाणी घालून घेऊया। आपल्या आवडीनुसार आपण इथे पाणी कमी जास्त करायचं। जर भाजी सुकी हवी असेल तर ही भाजी आपण वाफेवर सुद्धा करू शकतो। वाफेवर सुद्धा ही भाजी केल्याने खूप छान लागते।
इथे आपण छान ओल्या काजूची रस्सा भाजी करणार आहोत, त्यामुळे आपण इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता या भाजीला आपण 6 ते 7 मिनिटं छान उकळी येऊन द्यायची आहे, कारण या बिया आपण ऑलरेडी थोड्याशा उकळवून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया. थोडंसं आपण हलक्या हाताने हलवून घेऊया. भाजीला छान तरी आलेली आहे. आता आपण शिजतेवेळीच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद या भाजीमध्ये छान मिसळला जातो. आता याला आपण छान 5 ते 7 मिनिटं उकळी येऊन देऊया, म्हणजे ओल्या काजूमधला जो नैसर्गिक गोडवा आहे तो छान यामध्ये मुरला जातो आणि भाजीला अगदी अप्रतिम चव येते. आता आपण यावरती झाकण ठेवून ही भाजी आपण छान शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिटानंतर भाजीला छान उकळी आलेली आहे. बघू शकता भाजीमधलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. छान इथे आपली कोकणामध्ये सर्रास बनवली जाणारी या सीझनमध्ये ओल्या काजूची भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस मध्यम आचेवरच ठेवून भाजीला आपण छान उकळी येऊन द्यायची आहे. छान इथे आपली घट्ट भाजीसाठी ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघू शकता. आता आपण काजू शिजले आहेत की नाही ते बघूया. बघू शकता इथे आपले छान काजू मऊ शिजून झालेले आहेत. काजूची भाजी शिजतानाच याचा सुगंध छान अख्ख्या घरभर दरवळतो. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूया. इथे आपली छान ओल्या काजूची उसळ तयार झालेली आहे. बघू शकता एकदम छान घट्ट ग्रेव्ही आणि त्यातले मऊ काजू बघायलाच खूप सुंदर लागते आणि चवीला सुद्धा ही खायला अप्रतिम लागते. ही ओल्या काजूची भाजी आपण गरमागरम भात, तांदळाची भाकरी किंवा गरमागरम पोळीसोबत सुद्धा खायला एक नंबर लागते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.